नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेल्या महाराष्ट्राच्या रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेसमध्ये आज आपण अंकगणिताचा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर म्हणजेच चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट ज्याला म्हणतो तो आपण बघणार आहोत. या अगोदर आपण सरळ व्याज बघितलं आणि सरळ व्याजावरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे प्रश्न आपले राहिलेले आहेत. तर काय करूया, आपण चक्रवाढ व्याज घेऊया आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत ते आपण दोघे सोबत घेऊया. ठीक आहे. तर चक्रवाढ व्याज म्हणजे काय, तर चक्रवाढ व्याज म्हणजे चक्रात आणणारं व्याज. चक्रात आणणारं व्याज म्हणजे काय की बघा, आपण सिंपल इंटरेस्ट बघितलं, सरळ व्याज बघितलं. सरळ व्याजामध्ये आपण काय केलं की 500 रुपयाचे 5% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज सपोज एवढे होत असेल, ठीक आहे, तर तेवढंच ते राहणार. पण चक्रवाढ व्याजामध्ये काय की व्याजावर परत त्याला व्याज लावणे, व्याजावर परत व्याज लावणे म्हणजेच त्याला काय म्हणतात, चक्रवाढ व्याज म्हणतात, म्हणजे चक्रात आणणारं व्याज असे म्हणतात. ठीक आहे. तर चक्रवाढ व्याज काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तर बघा, चक्रवाढ व्याज बरोबर चक्रवाढ व्याज बरोबर पी गुणेला 1 अधिक 8/100 याचा घात n वजा पी हा फॉर्म्युला आहे. पी म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल, गुणेला कंसामध्ये 1 अधिक आर म्हणजेच रेट म्हणजेच दर छेद 100 आणि या पूर्ण कंसाचा घात n म्हणजेच काय, मुदत, आणि त्यामधून परत वजा पी म्हणजेच मुद्दल जर वजा केली तर आपल्याला चक्रवाढ व्याज भेटते. आणि यामध्ये जर आपल्याला चक्रवाढ व्याजाने जर रास काढायची असेल तर रास बरोबर पी गुणेला 1 अधिक r/100 याचा घात n. ठीक आहे. रास बरोबर पी गुणेला 1 अधिक r/100 याचा घात n. जर चक्रवाढ व्याजाने जर आपल्याला रास काढायला सांगितलं तर आपण या फॉर्म्युल्यानुसार काढू शकतो, आणि चक्रवाढ व्याज जर काढायला सांगितलं तर या फॉर्म्युल्यानुसार आपण काढू शकतो. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. आपल्याजवळ एक वेगळी ट्रिक्स आहे. काही जण रेशो पद्धतीनुसार चक्रवाढ व्याज काढतात, आपण वेगळ्या पद्धतीनुसार बघू. या फॉर्म्युलाचा यूज न करता आपण करू. ॲक्च्युअलमध्ये मी हा फॉर्म्युला लावतो पण तो तुम्हाला समजत नाही कशा पद्धतीनुसार लावतो. ठीक आहे. तर उदाहरणानुसार बघूया आपण चक्रवाढ व्याज कसं काढायचं आणि रास चक्रवाढ व्याजाने रास कशी काढायची आपण उदाहरणानुसार बघूया. ठीक आहे. तर बघा, पहिलं एक्झाम्पल आपल्यासमोर आहे की 10 दराने पहिले एक्झाम्पल आहे 10 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. चक्रवाढ व्याज किती हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. ठीक आहे. 10 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. ठीक आहे. आता 10 दराने म्हणजे आर बरोबर किती दिलेला आहे, 10. 2000 रुपयाचे म्हणजे मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल बरोबर किती दिलेली आहे, 2000 रुपये, आणि 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज म्हणजेच n म्हणजेच मुदत दिलेली आहे 2 वर्ष. ठीक आहे. आताच आपण फॉर्म्युला बघितला होता की चक्रवाढ व्याज बरोबर काय, पी गुणेला कंसामध्ये 1 अधिक r/100 याचा घात n वजा पी, बरोबर आहे. पण आपण तो फॉर्म्युला न यूज करता आपण त्याचं करूया. ठीक आहे. म्हणजे या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर न करता इझिली पद्धतीनुसार करता येईल. बघा, चक्रवाढ व्याज बरोबर चक्रवाढ व्याज बरोबर, ठीक आहे, मुद्दल लिहा. मुद्दल किती आहे, 2000. ठीक आहे. 2000 गुणेला, आता बघा, आपण शेकडेवारीमध्ये जर लोकसंख्या वाढत होती तर ते मिळवत होतो आणि कमी होत होती सर तर टक्केवारीमधून मायनस करत होतो. आता बघा, 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज हे वाढतच जाते, कमी होते का, नाही. म्हणजेच 10 दराने आहे किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी, बरोबर आहे. मग पहिल्या वर्षासाठी 100 मध्ये 10 मिळवले म्हणजे पहिल्या वर्षासाठी दर किती झाला, 110 भागेला 100 गुणिला, हे झालं पहिलं वर्ष. वर्ष किती आहेत आपले रे, 2 वर्ष. परत दर किती आहे, 10. 100 मध्ये 10 मिळवले, 110 भागेला 100. इथपर्यंत समजलं का सांगा. मुद्दल आपण घेतली, बरोबर आहे, मुद्दल आपण घेतली. इथं 2 वर्ष मुदत आहे आणि दर आहे 10%, म्हणून 100 मध्ये 10 मिळवले, 110 भागेला 100 हा झाला पहिल्या वर्षासाठी दर.
परत दुसऱ्या वर्षासाठी सेम दर 10%, म्हणजे 110 भागेला 100. ठीक आहे. आता याचं कॅल्क्युलेशन करा. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 11 गुणिले 11 म्हणजे 11चा वर्ग 121, म्हणजेच 20 गुणिले 121 जर गुणाकार केला तर येतील 242, म्हणजे 2420 हे चक्रवाढ व्याज आलं का? नाही. ॲक्च्युअलमध्ये ही काय आली? रास आली. याच्यामधून जर आपण मुद्दल वजा केली, हे इथं विसरायचं नाही. आता हे 2420 ही काय झाली? रास झाली. याच्यामधून मुद्दल वजा करा. मुद्दल किती आपली? 2000. बरोबर आहे. म्हणजे 2420 वजा 2000 जर केले तर आपल्याला 420 रुपये काय भेटते? चक्रवाढ व्याज भेटते. म्हणजे चक्रवाढ व्याज बरोबर किती आलं आपलं? 420 रुपये. चक्रवाढ व्याज बरोबर किती आलं? 420 रुपये. ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये मी जो फॉर्म्युला लिहिला होता, P गुणेला 1 अधिक R/100 याचा घात n वजा P, हाच फॉर्म्युला मी इथं लावला. पण त्यामध्ये मी फॉर्म्युला पाठ न करता डायरेक्ट सोप्या पद्धतीनुसार तुम्हाला हे सांगून दिलं. ठीक आहे. तर फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही, पण लक्षात ठेवा काही ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युलाचा यूज होऊ शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण चक्रवाढ व्याज काढायचं आहे. समजून राहिलं सर्वांना? काय अडचण आहे कोणाला? ठीक आहे. दुसरं उदाहरण आपण अशाच पद्धतीचं बघूया की दिलेले आहे 20 दराने 4000 रुपयाचे 2 वर्षाचे. दुसरा प्रश्न बघूया की दशादशे 20 दराने 4000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? असा प्रश्न आहे दुसरा. दशादशे 20 दराने 4000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? ठीक आहे. परत आर फॉर रेट, रेट म्हणजेच दर, दर किती दिलेला आहे? 20% म्हणजेच 20 झाला. पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल, मुद्दल किती दिलेली आहे रे? 4000 रुपये. ठीक आहे. आणि एन म्हणजेच मुदत, मुदत किती दिलेली आहे? परत 2 वर्ष. चक्रवाढ व्याज काढायचं आहे. ठीक आहे. तर चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल किती आहे? 4000 गुणेला वर्ष किती आहे? तर 2 वर्ष. दर किती आहे? 20%. म्हणजे 2 वेळेस आपल्याला 20% ॲड करावं लागतील. म्हणजे 100 मध्ये 20 मिळवले की झाले रे 120 आणि भागेला 100. हा झाला पहिल्या वर्षासाठी दर. गुणेला 2 वर्ष आहे म्हणून 2 वेळेस. परत 100 मध्ये 20 मिळवले 120 भागेला 100. हा झाला दुसऱ्या वर्षासाठी दर. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 12 गुणेला 12 144, कारण 12चा वर्ग किती असते? 144 गुणेला 40. ठीक आहे. गुणाकार करून घ्या. हा 0 लिहिला. 4 चौक 16 6, हाचा आला 1. 4 चौक 16 आणि 1 17 7, हाचा आला 1. 4 1 4, 4 आणि 1 5. 5760 रुपये ही काय झाली? आपली रास झाली. पण आपल्याला काय पाहिजे? चक्रवाढ व्याज पाहिजे. म्हणून यामधून मुद्दल वजा करायची. तर मुद्दल किती आहे? 4000. तर 5760 वजा 4000 जर केलं तर 1760 रुपये आपल्याला काय भेटेल? चक्रवाढ व्याज आपल्याला भेटेल. ठीक आहे. उत्तर परफेक्ट आहे, राईट आहे. 1760 रुपये आपल्याला काय भेटेल? चक्रवाढ व्याज भेटेल. अशा तऱ्हेनं आपण चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 4 वर्षाचं, किती वर्षाचं आपण हे काढू शकतो. ठीक आहे. तर तिसरं एक्झाम्पल सेम अशाच पद्धतीनुसार 10 दराने 5000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. दशादशे 10 दराने, तिसरा प्रश्न, दशादशे 10 दराने 5000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? हा प्रश्न आहे. दशादशे 10 दराने 5000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? याचं ॲन्सर येईल तुमचं 1050. ॲन्सर 1050 आलं पाहिजे. चक्रवाढ व्याज 1050 रुपये. ठीक आहे. आणि चौथा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. चौथा प्रश्न आहे सेम दशादशे 5 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? हा दुसरा प्रश्न. दशादशे 5 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
याचा आन्सर आलं पाहिजे तुमचं 205 रुपये. किती आन्सर आलं पाहिजे? 205 रुपये. ठीक आहे, सॉल्व करून बघा. उत्तर परफेक्ट आलं तर ओके, नाही आलं तर परत चेक करून बघ जा. ठीक आहे, पुढचा पद्धत सेम असाच प्रश्न जर आपल्याला 3 वर्षाचा दिलेला असेल तर कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल हे आपण बघूया. 5वा प्रश्न. दशादशे 10 दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता आपण काय बघितलं होतं की 2 वर्षाचं काढलं. आता 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, किती वर्ष जर आले तर त्याच पद्धतीनुसार आपण चक्रवाढ व्याज काढता येईल. म्हणजे याच्यामध्ये रेट जो आहे, दर किती दिलेला आहे? 10%. बरोबर आहे. मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल किती दिलेली आहे? 10,000 रुपये. ठीक आहे, आणि मुदत म्हणजेच यन बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला? 3 वर्ष. ठीक आहे, तर चक्रवाढ व्याज काढायचं आहे. कॅल्क्युलेशन फक्त मोठं होईल. चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल किती आहे रे? 10,000 गुणेला आता किती आहे? 3 वर्ष, म्हणजे टक्केवारी 3 वेळेस ॲड करून लिहावं लागेल. म्हणजे 100 मध्ये 10 मिळेल 110 भागेला 100 हे झालं पहिल्या वर्षासाठी. परत 100 मध्ये 10 मिळेल 110 भागेला 100 हे झालं दुसऱ्या वर्षासाठी. आणि परत 100 मध्ये 10 मिळेल 110 भागेला 100 हे झालं आपलं तिसऱ्या वर्षासाठी. हा 0 या 0 सोबत कटला, 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 हा 0 या 0 सोबत कटला. 11 गुणिला 11 गुणिला 11 म्हणजे 11चा घन किती असते रे? 1331. आणि गुणिला 10 म्हणजे याच्यावरती 10. म्हणजे 13,310 रुपये ही काय झाली? आपली रास झाली. याच्यामधून जर आपण मुद्दल वजा केली, मुद्दल किती आहे? 10,000. जर मुद्दल वजा केली तर आपल्याला काय भेटेल? चक्रवाढ व्याज भेटेल. म्हणजे ते 3,310 रुपये आपल्याला काय भेटलं? चक्रवाढ व्याज. तिथं 10% दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती भेटलं? 3,310 रुपये. 3,310 रुपये. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार जर तुमचे वर्ग घन पाठ असतील तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना सुद्धा त्याचा फायदा होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सेम प्रश्न पुढचा अशाच पद्धतीनुसार आपल्याला बघायचा आहे. बघा, दशादशे 10 दराने 6वा प्रश्न. दशादशे 10 दराने 20,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? असं आपल्याला विचारलेलं आहे. दशादशे 10 दराने 20,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर परत दर म्हणजेच आर किती दिलेला आहे? 10%. मुद्दल किती दिलेली आहे रे? मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल बरोबर 20,000 रुपये आहे ना. आणि वर्ष म्हणजेच मुदत यन बरोबर किती दिलेलं आहे? 3 वर्ष. ओके, चला पुढे सॉल्व करूया. तर चक्रवाढ व्याज बरोबर, ठीक आहे, मुद्दल किती आहे? 20,000 गुणेला 3 वर्ष आहे, 10% 3 वेळेस ॲड करून म्हणजे 100 मध्ये 10 मिळेल 110 भागेला 100, परत 110 भागेला 100, परत 110 भागेला 100 आहे ना. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत, 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 हा 0 या 0 सोबत. 11 गुणिला 11 गुणिला 11 म्हणजे 11चा घन 1331 आणि गुणेला आहे 20. म्हणजे हा 0 देऊन टाकला. 2 ने जर याला गुणलं, बे 1 बे, बेत्रिक 6, बेत्रिक 6, बे 1 बे, म्हणजे किती आलं? 26,620 रुपये काय झाला? आपल्याला रास भेटली. आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचा आहे म्हणून याच्यामधून मुद्दल वजा करणं गरजेचे आहे. तर मुद्दल किती आहे? 20,000 म्हणजे उत्तर येईल आपलं 6,620 रुपये. तर चक्रवाढ व्याज त्याला किती भेटलं? 6,620 रुपये. ठीक आहे, जर तुम्हाला असं विचारलं उदाहरणामध्ये दशादशे 10 दराने 2,000 रुपयाची 3 वर्षाची रास किती? चक्रवाढ व्याजाने रास किती? चक्रवाढ व्याजाने रास किती असं जर तुम्हाला विचारलं तर हे 20,000 जे आपण मायनस करतो म्हणजे जे मुद्दल आपण मायनस करतो ती करण्याची गरज नाही. तर ही आपल्याला जी भेटेल, जे आपण कॅल्क्युलेशन करतो, जे भेटते स्टार्टिंगला आपल्याला वजा करण्याच्या अगोदर, ती काय असते? रास असते, लक्षात ठेवा. ठीक आहे, चक्रवाढ व्याजाने रास जर आपल्याला काढायची सांगितली तर. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. 7वं एक्झाम्पल 2 दराने 2 लाख रुपयाचे. 7वं एक्झाम्पल आहे
दशादशे 2 दराने हे 2 लाख रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि याचं उत्तर आहे 12,241.6 रुपये. ठीक आहे, चक्रवाढ व्याज बरोबर 12,241.6 रुपये. बघा प्रश्न काय आहे 7 नंबरचा, की दशादशे 2 दराने 2 लाख रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. हे 2 लाख आहेत. ठीक आहे, हे 20,000वरती एक शून्य मी वाढवला तर 2 लाख रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. उत्तर तर तुम्हाला ऑलरेडी मी दिलेलं आहे, तुम्ही सॉल्व करून बघायचं आहे की उत्तर तुमचं हे येते की नाही आहे. ठीक आहे, येत नसेल तर परत कॅल्क्युलेशन करून बघा, काय चुकतं आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा 8वं एक्झाम्पल आपल्या समोर आहे. दशादशे 10% दराने 2800 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. या प्रश्नामध्ये काय वेगळं आहे तर इथं मुदत जी आहे 1.5 वर्ष दिलेली आहे, म्हणजे 1 वर्ष पूर्ण आहे आणि अर्ध वर्ष काय आहे अपूर्ण आहे, म्हणजे ते पूर्ण वर्ष नाही आहे. तर जिथं आपल्याला 1.5 वर्ष, 2.5 वर्ष, 3.5 वर्ष, 4.5 वर्ष, 5.5 वर्ष अशी जर मुदत दिलेली असेल तर जेवढे वर्ष पूर्ण आहे त्याच्यासाठी दर सारखा राहील. म्हणजे इथे 1 वर्ष पूर्ण आहे म्हणजे दर त्याच्यासाठी 10% राहील. अर्ध वर्ष अपूर्ण आहे म्हणजे या अर्ध्या वर्षाने या दरला गुणलं की आपल्याला नवीन दर भेटेल. तर या अर्ध्या वर्षासाठी नवीन दर काढून घ्यायचा आहे. तर नवीन दर बरोबर किती आहेत, हा दर किती 10 गुणेला हे अर्ध वर्ष म्हणजेच 1/2 म्हणजे 2×5 तर नवीन दर किती भेटला 5%. म्हणजे या एका वर्षासाठी दर हा 10% राहील, या अर्ध्या वर्षासाठी दर किती राहील 5%. मग चक्रवाढ व्याज काढून घ्या. तर चक्रवाढ व्याज बरोबर ठीक आहे, मुद्दल किती आहे रे 2800 रुपये गुणेला. ठीक आहे, आता दर 100मध्ये 10 मिळवलं 110 भागेला 100 बरोबर आहे. हा काय झाला एका वर्षासाठी झाला, 1 वर्ष आपलं कंप्लीट झालं. आता हे राहिलं अर्ध वर्ष, या अर्ध्या वर्षासाठी दर किती आला 5 म्हणजे 105 भागेला 100 हे झालं अर्ध्या वर्षासाठी. झाले आपले 1.5 वर्ष. बस कॅल्क्युलेशन केलं की उत्तर भेटेल. हा 0 या 0 सोबत कटला, याला 5ने भाग जातो, 5 2 10, 5 1 5, 5 2 10, 5 0 0. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, 2ने 28ला भागला, 14चा भाग गेला आणि 14 गुणेला 11 केलं तर 154 झाले. गुणेला 21 जर केलं तर आपल्याला उत्तर भेटेल 21 चौक 84 4, हातचे आले 8. ठीक आहे, 21 5 105, 105 8 5 13, 113 3, हातचे आले 11, 21 1 21 हे जर केलं तर 2 32, 3234 बरोबर आहे. आणि आपल्याला काय आहे 3234 हे जे आहे हे काय भेटलं आपल्याला रास भेटली बरोबर आहे. ही काय भेटली आपल्याला रास. आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचा आहे म्हणजे याच्यामधून आपल्याला काय करावं लागतील 2800 रुपये वजा करावं लागतील. जर वजा जर केले तर 4तून 0 गेलं 4 राहिलं, 3तून 0 गेले 3 राहिले, 2तून 8 नाही जात, 12तून 8 गेले 4 राहिले आणि 2तून 2 गेले 0 राहिले. म्हणजे चक्रवाढ व्याज किती भेटला आपल्याला 434 रुपये. ठीक आहे, म्हणजे समजलं का. याच्यामध्ये जी पद्धत आहे तीच आहे पण इथं 1.5 वर्ष आहेत म्हणजे एका वर्षासाठी जो दर आहे तो तोच राहील आणि अर्ध्या वर्षासाठी जो दर आहे तो आपल्याला चेंज करावा लागेल. म्हणजे दराला या अर्ध्या वर्षाने गुणावं लागेल. समजा इथं 2.5 वर्ष असते तर काय केलं असतं रे 2.5 वर्ष असते तर 2 वर्षासाठी हाच राहिला असता म्हणजे 110 भागेला 100 हा एकदा, परत 110 भागेला 100 हा एकदा, कारण हे 2 वेळेस आहे म्हणून 2 वेळेस आलं असतं. आणि गुन्हेला परत या 10%चे अर्धा टक्के केले असते म्हणजे 5% म्हणजे 105 भागेला 100 आणि वरती काय आली असती मुदत आली असती. समजलं. तर अशा पद्धतीनुसार हे करून घ्यायचं आहे. जर तुमचे वर्ष पूर्ण नसतील, जर जेवढे अपूर्ण आहेत त्याच्यासाठी नवीन दर काढून घ्यायचा आणि जे पूर्ण आहेत त्याच्यासाठी तो जो दर दिलेला आहे तो तुमचा सेम राहणार आहे. एक उदाहरण आणखी आपण याचं बघूया. काय दशादशे 10% दराने 3000 रुपयाचे 9वं एक्झाम्पल. दशादशे 10% दराने 3000 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. करता येईल का तुम्हाला सॉल्व. ठीक आहे, करता येत नसेल तरीसुद्धा लक्ष द्या, करता येत असेल तरीसुद्धा लक्ष द्या. दशादशे 10% दराने 3000 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असं आपल्याला विचारलेलं आहे.
सेम पद्धत आहे की 1 वर्ष याच्यामध्ये पूर्ण आहे आणि हे अर्ध वर्ष अपूर्ण आहे. मग या अर्ध्या वर्षासाठी नवीन दर आपल्याला काढून घ्यावा लागेल. तर नवीन दर बरोबर हे 10% गुणिला हे अर्ध, म्हणजे 2ने 10ला भागलं 5चा भाग गेला, 5 1 5, म्हणजे नवीन दर किती भेटला 5%. पण तो कशासाठी असेल, या फक्त अर्ध्या वर्षासाठी असेल. मग चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल किती दिलेली आहे 3000 गुणिला दर किती आहे 10%, म्हणजे 100 अधिक 10 110 भागेला 100. हा झाला या एका वर्षासाठी. आता राहिलं अर्ध वर्ष. या अर्ध्या वर्षासाठी दर किती आला 5, म्हणजे 100 अधिक 5 105 भागेला 100. हा 0 या 0 सोबत कटला. 105 आणि 100ला 5ने भाग जातो. इथं गेला 21चा, इथं गेला 20चा. हा 0 या 0 सोबत कटला. हा 0 या 0 सोबत कटला. 2ने 30ला भागलं 15चा भाग गेला. 11 गुणिला 21 केलं तर 15 गुणिला 21 हे झालं 231. बरोबर आहे 231. 15 गुणिला 231 जर केलं तर 15 1 1505 हातचा आला आहे. 15 त्रिक 45 आणि 1 46 6 हातचे आले 4. 15 दुनी 30 30 आणि 4 34 3465 रुपये आले. आणि यामधून जर आपल्याला चक्रवाढ व्याज जर काढायचं असेल तर मुद्दल वजा करावं लागेल. हे जे आहे 3465 रुपये ही रास आहे. मग यामधून मुद्दल वजा केली 3000 तर आपल्याला चक्रवाढ व्याज भेटलं 465 रुपये. तर आपल्याला उत्तर भेटलं 10% दराने 3000 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती भेटले आपल्याला 465 रुपये आपल्याला चक्रवाढ व्याज भेटलेलं आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. 10वे एक्झाम्पल आपण बघूया. 20% दराने 4000 रुपयाचे. ₹4000 20% दराने. 10वे एक्झाम्पल. जसे 20% दराने 4000 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. हे उत्तर हे होमवर्कसाठी आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ॲन्सर तुमचं काय आलं पाहिजे हे तुम्हाला मी लिहून देतो. याचं ॲन्सर येईल 1280 रुपये. किती येईल 1280 रुपयाचं चक्रवाढ व्याज आपल्याला भेटेल. ठीक आहे. समजलं, लक्षात आलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. 11 नंबरचा प्रश्न थोडा वेगळा आहे, वेगळ्या टाईपचा आहे. बघूया आपण कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल. ठीक आहे. अकरावा एक्झाम्पल काय म्हणते बघा की 10% दराने 10% दराने 1 वर्षाचे 2000 रुपयाचे 6 माही चक्रवाढ व्याज किती. 6 माही चक्रवाढ व्याज किती. जसे 10% दराने 1 वर्षाचे 2000 रुपयाचे 6 माही चक्रवाढ व्याज किती. या प्रश्नामध्ये काय वेगळं आहे सांगा. जसे 10% दराने म्हणजे दर दिलेला आहे 10%. 1 वर्ष म्हणजे मुदत दिलेली आहे 1 वर्ष. 2000 रुपयाचे म्हणजेच प्रिन्सिपल म्हणजेच मुदत दिलेली आहे 2000 रुपये. आणि यामध्ये आपल्याला 6 माही हा शब्द वेगळा आलेला आहे. तर लक्षात घ्या चक्रवाढ व्याज करताना जिथं पण तुम्हाला 6 माही शब्द आला, 6 माही म्हणजे वर्षातले 6 महिने म्हणजेच अर्ध वर्ष आहे ना. 6 माही म्हणजेच अर्ध्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे. तर जिथं पण 6 माही चक्रवाढ व्याज काढण्यासाठी हा पॉईंट लक्षात करून घ्या, नोट करून घ्या, दिमागामध्ये एकदम फिक्स करून टाका की 6 माही चक्रवाढ व्याज काढण्यासाठी दराला 2 ने भागावे व मुदतीला
2ने गुणावे. हा दिमागामध्ये पॉईंट फिक्स करून टाका. जर तुम्हाला 6माही चक्रवाढ व्याज काढायचं असेल, जर तो दर आहे, जो दर दिलेला आहे त्याला 2ने भागायचं आणि जी मुदत दिलेली आहे त्याला 2ने गुणायचं. म्हणजेच नवीन दर आपल्याला किती भेटेल इथं, नवीन दर बरोबर म्हणजे 6माही चक्रवाढ काढण्यासाठी दर किती भेटेल, दर आहे इथं 10, त्याला 2ने जर भागलं तर किती येतो, 5% दर भेटतो. आणि नवीन मुदत किती आहे इथं, 1 वर्ष आहे, त्याला 2ने गुणावं लागेल म्हणजे 1 गुणेला 2 म्हणजे किती येईल ते 2 वर्ष. ठीक आहे. आता ह्या किमती, हा दर आणि ही मुदत आपल्याला टाकून चक्रवाढ व्याज काढायचं आहे. सेम पद्धत आपली, चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल किती आहे 2000 गुणेला, आता मुदत किती झाली 2 वर्ष, दर किती झाला 5%, म्हणजे 100मध्ये 5 मिळवलं 105 भागेला 100 हा झाला पहिल्या वर्षासाठी, गुणेला परत 2 वर्ष आहेत म्हणून परत 105 भागेला 100 हा झाला दुसऱ्या वर्षासाठी. कॅल्क्युलेशन जर केलं तर 105ला 5ने भागलं तर 21चा भाग जातो, याला 5ने भागलं तर 20चा भाग जातो. सेम इथं 5ने भागलं तर 21चा, इथं 20चा. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 2ने 20ला भागलं 10चा भाग गेला, 2ने 10ला भागलं 5चा भाग गेला. पुढे 21 गुणेला 21 441 गुणेला 5. ठीक आहे. कॅल्क्युलेशन जर केलं तर 5 1 5, 5 चोक 20 0, हातचे आले 2, परत 5 चोक 20 आणि 2 22, म्हणजे 2205 आपल्याला काय भेटली रास. आपल्याला काय पाहिजे मुद्दल, म्हणजे यामधून 2000 जर वजा केले तर आपल्याला मुद्दल नाही चक्रवाढ व्याज पाहिजे. तर 2205मधून जर 2000 वजा केले तर आपल्याला भेटतील 205 रुपये. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती आहे 205 रुपये. सर्वांना दिसत आहे का 205 पर्यंत, नाही दिसत आहे. ठीक आहे. तर मी इकडे लिहितो, काय केलं होतं 441 गुणेला 5 केले तर याचा गुणाकार आला 2205 बरोबर आहे. म्हणजे हे 2205 काय आली रास आली. यामधून जर मुद्दल आपण वजा केली, मुद्दल किती आहे 2000, तर 2000 जर वजा केले तर आपल्याला चक्रवाढ व्याज भेटेल. तर ते चक्रवाढ व्याज किती आहे 205 रुपये. किती आहे चक्रवाढ व्याज 205 रुपये. म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात येते की 6माही चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपला दिमागामध्ये एकदम फिक्स करून टाकायचं आहे की 6माही चक्रवाढ व्याज काढण्यासाठी जी पण आपल्याला दर दिलेला असतो त्या दराला 2ने भागायचं आणि जे पण मुदत दिलेली असते त्याला 2ने गुणायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हा पॉईंट आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये भरपूर वेळेस अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे. 12 नंबरचा प्रश्न अशाच पद्धतीचा आहे. बघूया आपण कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचा. बारा नंबरचा प्रश्न सेम प्रश्न आहे, फक्त इथं 10%च्या ठिकाणी 20% केलेलं आहे. 10%च्या ठिकाणी काय केलेलं आहे 20%. 12 नंबरचा प्रश्न, दशादशे 20% दराने 1 वर्षाचे 2000 रुपयाचे 6माही चक्रवाढ व्याज किती असं आपल्याला विचारलेलं आहे. आता कुठला शब्द आला परत 6माही चक्रवाढ व्याज असं विचारलेलं आहे. म्हणजे 6माही चक्रवाढ काढण्यासाठी नवीन दर काय येईल, तर नवीन दर बरोबर दराला 2ने भागायचं म्हणजे 20 भागायला 2 जर केलं तर 10% नवीन दर भेटेल. आणि नवीन मुदत बरोबर जी पण मुदत आहे त्याला 2ने गुणायचं. मुदत किती आहे 1, त्याला 2ने जर गुणलं तर किती भेटतील 2 वर्ष. बस आता आपली रेग्युलर पद्धत. आता दर झाला 10% मुदत झाली 2 वर्ष. मग चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल किती आहे 2000 गुणेला दर किती आहे 10% म्हणजे 100 मध्ये 10 मिळवले 110 भागेला 100 हा झाला पहिल्या वर्षासाठी. एकूण वर्ष किती आहेत 2 वर्ष. परत दुसऱ्या वर्षासाठी 100 मध्ये 10 मिळवले 110 भागेला 100. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत, हा 0 या 0 सोबत. 11 गुणेला 11 121, 121 गुणेला 2 242 आणि हा 0 म्हणजे 2420 रुपये आपल्याला रास भेटली. आपल्याला चक्रवाढ व्याज पाहिजे म्हणजे यामधून आपल्याला मुद्दल वजा करावं लागेल. मुद्दल आहे 2000 म्हणजे याचं उत्तर येईल 420 रुपये. तर त्याचं चक्रवाढ व्याज किती भेटलं आपल्याला 420 रुपये. तर दशादशे 20% दराने 1 वर्षाचे 2000 रुपयाचे 6माही चक्रवाढ व्याज किती भेटलं 420 रुपये आपल्याला भेटलेलं आहे.
नेक्स्ट 13 नंबरचा प्रश्न. दशादशे 10% दराने किती आहे, 1.5 वर्षाचे 20,000 रुपयाचे 6 महिने चक्रवाढ व्याज किती. म्हणजेच इथं नवीन दर जो आहे, दर बरोबर 10/2 5% भेटेल आणि मुदत बरोबर काय भेटेल रे, हे 1.5 वर्ष म्हणजे काय होतात, 3/2. याला काय करावं लागते, 2 ने गुणावं लागते, म्हणजे 2 कटला म्हणजे हे किती होईल, मुदत 3 वर्ष. हे समजलं का, लक्षात आलं. कारण 2 गुणिले 1 2, 2मध्ये 1 मिळवला, 302 वर्ष झाले आणि आपण मुदतीला 2 ने गुणतो, म्हणजे 2 ने गुणल्यामुळे 2 डायरेक्ट कटू राहिला, म्हणजे मुदत किती भेटली, 3 वर्ष आणि दर किती भेटला, 5%. आता 5% दराने 3 वर्षाचे 20,000 रुपयाचे चक्रवाढ व्याज तुम्हाला काढता येईल. म्हणजे 20,000 गुणेला 105/100 हे झालं पहिल्या वर्षासाठी, परत 105/100 हे झालं दुसऱ्या वर्षासाठी आणि 105/100 हे झालं तिसऱ्या वर्षासाठी. कॅल्क्युलेशन जर केलं तर 21/20 परत 21/20 परत 21/20. ठीक आहे. पुढे हे 0 कटतील. ठीक आहे. 2ने 10ला भागलं, 20ला भागलं, 10चा भाग गेला, 2ने 10ला भागलं, कितीचा भाग गेला, 5चा भाग गेला. आता 21 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 5 भागेला 2 केलं की तुम्हाला उत्तर भेटेल आणि त्यामधून आपल्याला 20,000 वजा करावं लागतील. पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. याचा आन्सर तुम्हाला भेटेल बघा, 3,152.5 रुपये. 3,152.5 रुपये हे तुम्हाला चक्रवाढ व्याज कॅल्क्युलेशन करून भेटलं पाहिजे. ठीक आहे. 3,152.5 रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार चक्रवाढ व्याजाचे आपण बरेचसे एक्झाम्पल आजच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आपण बघूया 14 नंबरचा. ₹30,000 पहिल्या वर्षी 2%, 30,000 रुपयावर पहिल्या वर्षी 2%, दुसऱ्या वर्षी 10% व तिसऱ्या वर्षी 20%, व तिसऱ्या वर्षी 20% चक्रवाढ व्याज घेतल्यास ऱ्हास किती. चक्रवाढ व्याज घेतल्यास ऱ्हास किती. इझी प्रश्न आहे. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे, 30,000 रुपयावर पहिल्या वर्षी 2%, दुसऱ्या वर्षी 10% व तिसऱ्या वर्षी 20% चक्रवाढ व्याज घेतल्यास ऱ्हास किती. ऱ्हास काढायची आहे. तर ऱ्हास काढण्यासाठी सेम पद्धत, ऱ्हास बरोबर मुद्दल किती आहे रे, 30,000 गुणेला किती वर्ष, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, असे 3 वर्ष आहेत. प्रत्येक वर्षासाठी दर वेगवेगळा आहे. तर पहिल्या वर्षी 2% म्हणजे 100मध्ये 2 मिळवले, 102/100. दुसऱ्या वर्षी 10% म्हणजे 110/100 आणि तिसऱ्या वर्षी 20% म्हणजे 120/100. आता हे कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला उत्तर भेटेल. सरळ सरळ बघा, हा 0 या 0 सोबत कटला, याच्यामध्ये हा 0 या 0 सोबत कटला. इथं जर भागलं तर 2×12 2×5 10. ठीक आहे. याला जर भागलं तर इथं 2 ने भाग जाईल, 2×5 2×1 2×5 2×0 याच्या पुढे भाग जात नाही. आता याला जर काय करायचं म्हटलं तर बघा, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 5ने जर 300ला भागलं तर 5×6 हे 60 झाले. परत या 5ने 60ला भागलं तर 5×1 5, 5×2 10 हे झाले 12.
बस 12 गुणिला 51 गुणिला 11 गुणिला 6 केलं की उत्तर भेटेल. तर 12 गुणिला 51 गुणिला 11 गुणिला 6 किती झाले 66. तर 12 गुणिला 51 केलं तर 12 एक 12शी 2 हातचा आला 1, 12 पंच 60, 60 आणि 1 61. 612 गुणिला 66 केलं की आपल्याला उत्तर भेटेल. तर 612 गुणिला 66, तर 6 दोन्ही 12शी 2 हातचा आला 1, 6 एक 6 आणि 1 7. ठीक आहे, 6 6 36, 3672. हे 2 7 6 3, 2 7 2 9, 6 7 13, 3 हातचा आला 1, 6 4 10 0 हातचा आला 1, म्हणजे 40,392 रुपये. 40,392 रुपये काय भेटेल आपल्याला? रास भेटेल. कारण आपण हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर जे येते ते रास येते आणि त्याच्यामधून जर आपण ही मुद्दल वजा केली तर आपल्याला काय भेटते? चक्रवाढ व्याज भेटते. म्हणजे 40,392 मधून जर मी 30,000 वजा केले तर जे मला उत्तर भेटेल 10,392, हे काय असेल? माझं चक्रवाढ व्याज असेल. पण आपल्याला उदाहरणामध्ये काय विचारलेले आहे? रास विचारलेली आहे. मग आपल्याला रास भेटली 40,392 रुपये. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. एक्झाम्पल सोपे असतात, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व करायचं आहे. 15 नंबरचं एक्झाम्पल अशाच टाईपचं आहे, बघूया. जर लेक्चर आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 15 नंबरचं एक्झाम्पल बघा. 15 नंबरचं एक्झाम्पल आहे की 50,000 रुपयावर पहिल्या वर्षी 10%, 50,000 रुपयावर पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20%, तिसऱ्या वर्षी 30%, तिसऱ्या वर्षी 30% चक्रवाढ व्याज घेतल्यास रास किती? प्रश्न तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. सेम प्रश्न आधी जसा प्रश्न घेतला होता तशाच पद्धतीनुसार 50,000 रुपयावर पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20% व तिसऱ्या वर्षी 30% चक्रवाढ व्याज घेतल्यास रास किती? सेम आहे. म्हणजे रास बरोबर किती आहे? मुद्दल 50,000 गुणिला पहिल्या वर्षी 10% म्हणजे 100मध्ये 10 मिळवले, 110 भागेला 100 हे झालं पहिल्या वर्षासाठी. दुसऱ्या वर्षी 20% म्हणजे 100मध्ये 20 मिळवले, 110 भागेला 100 हे झालं दुसऱ्या वर्षासाठी. 100मध्ये 30 मिळवले, 130 भागेला 100 हे झालं तिसऱ्या वर्षासाठी. हा झिरो या झिरोसोबत कटला, हा झिरो या झिरोसोबत कटला, हा झिरो या झिरोसोबत कटला. बेसक 12, बेपंच 10, पुढे काही होत नाही. हा झिरो या झिरोसोबत कटला, हा झिरो या झिरोसोबत कटला. 5ने 500ला भागलं, 100चा भाग गेला. बस 11 सक 66, 100 गुणिला 11 सक 66 गुणिला 13. जर 100 गुणिला 13 सक 78शी 8 हातच्या आले 7, 13 सक 78, 78 आणि 7 85 म्हणजे 8,508. म्हणजे हे उत्तर किती येईल? 8,500. काहीतरी चुकलं आपलं, याचं उत्तर काय येईल आपलं? 85,800 आहे ना. कायच आपण हे सोडलं बघा. हा झिरो ह्या झिरोसोबत कटला, हा झिरो या झिरोसोबत कटला, हा झिरो या झिरोसोबत कटला, हा झिरो या झिरोसोबत काटला आपण, हा झिरो या झिरोसोबत 500 झाले, बरोबर आहे. तर 100, 13, 11 गुणिला 6 66, 13 सक 78. ठीक आहे, गुणाकार करून बघू, बरोबर आहे. 858 झाले नाही, 858, 858 याच्यावरती 2 शून्य, बरोबर आहे. किती झाले? 85,800. हे काय झाले? आपली रास झाली, बरोबर आहे. 858 गुणिला 100 जर केलं तर हे 2 शून्य पुढे देऊन टाका लागतील. म्हणजे 85,800 रुपये आपल्याला काय भेटली? रास भेटली 3 वर्षासाठी. तर पहिल्या वर्षासाठी दर 10% होता, दुसऱ्या वर्षासाठी 20% आणि तिसऱ्या वर्षासाठी 30%. तर अशी 50,000 रुपयावरची जर रास आपण काढली तर त्याला व्याजासहित देणारी रक्कम चक्रवाढ व्याजाने किती द्यावं लागेल? 85,800 रुपये आपल्याला द्यावं लागेल. एक 16 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला देतो, प्रॅक्टिस करा. बघा 16 नंबरचं एक्झाम्पल आहे 24,000 रुपयावर. 24,000 रुपयावर
पहिल्या वर्षी 2%, दुसऱ्या वर्षी 5%, पहिल्या वर्षी 2%, दुसऱ्या वर्षी 5% आणि तिसऱ्या वर्षी 10% चक्रवाढ व्याज घेतल्यास रास किती? याचं उत्तर येईल 28,247.5 रुपये. 28,247.5 रुपये हे त्याची रास आली पाहिजे. तुम्ही सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. उत्तर चुकलं तर परत रिपीट करा. काय चुकलं ते लक्षात घ्या. 24,000 रुपयावर पहिल्या वर्षी 2%, दुसऱ्या वर्षी 5% व तिसऱ्या वर्षी 10% चक्रवाढ व्याज घेतल्यास रास किती? हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. आजचं जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.